आज मस्त अशी शेंगदाण्याची चिक्की करणार आहे मी। पहा किती सुंदर झालेली आहे। न बिघडता आणि अगदी सहज सोप्या पद्धतीने ही मी तुम्हाला करून दाखवणार आहे। प्रमाण ही इथे आपण योग्य असं वापरलेलं आहे। हे प्रमाण घेतलं की तुमची चिक्की बिलकुल बिघडणार नाही। चला तर मग करूया। सुरुवातीला आपण शेंगदाणे घेतलेले आहेत 2 वाट्या। हे शेंगदाणे मी उन्हात छान वाळवून घेतलेले आहेत। किराणा मालामध्ये जेव्हा कधी आपण हे शेंगदाणे भरतो किंवा आणतो तेव्हा ते आणल्यानंतर लगेचच त्याला 1-2 ऊन मस्त देऊन ठेवायचे। यामुळे काय होतं की हे शेंगदाणे आपले महिनाभर व्यवस्थित टिकतातही, त्याला आळ्या किंवा जाळ्या लागत नाहीत आणि चवही त्याची व्यवस्थित राहते। आणि अगदी भाजायला घेतला तर 5 ते 7 मिनिटात व्यवस्थित कितीही तुम्ही भाजायला घेतले तर पटकन भाजले जातात आणि खमंग असे लागतात भाजल्यानंतर ते वाळवून घेतले की असं व्यवस्थित। आता इथे मी काय केले, जाड बुडाचा तवा घेतलेला आहे शेंगदाणे भाजायला। गॅस एकदम असं मंद ठेवलेला आहे, कमी ठेवलेला आहे। गॅस मोठा ठेवायचा नाही, नाहीतर आपले शेंगदाणे वरतून करपतात आणि मध्ये कच्चे राहतात। मग गॅस असं कमी ठेवूनच शेंगदाणे भाजून घ्यायचे। मध्ये मध्ये असं सारखं हात फिरवत राहायचं आहे, ज्यामुळे खाली ते लागणार नाहीत। गॅस तर बिलकुलच वाढवायचं नाही। हे आता मी शेंगदाणे सावकाश मंद आचेवरती व्यवस्थित भाजून घेणार आहे। वाळलेले असल्यामुळे ते पटकन भाजले जात आहेत, मस्त फुलतातही आणि खमंग लागतात भाजल्यानंतर। त्याचा वासही सगळीकडे छान खमंग असा पसरतो घरभर। त्याच्यासाठी शेंगदाणे नेहमी वाळवून घ्या, ही एक टीप आहे। शेंगदाणे नेहमी ओलसरच असतात बाजारातले आपण जेव्हा घेऊन येतो तेव्हा, आणि ते आपण असेच ठेवले किंवा लगेच भाजायला घेतले तर ते भाजलेही जात नाहीत। मग त्यासाठी एक सोपा आणि आपल्या उपयोगी असणारी ही टीप आहे। मी आता हे शेंगदाणे भाजून घेते। मधनं मधनं ह्याला सारखं असं हलवत राहायचे, लागू द्यायचे नाहीत खाली अजिबात। आणि हे बघा तुम्ही वाळलेले असल्यामुळे असे फुटतायत ते भाजताना देखील फुलून छान, आणि असं सहज त्याची साल निघली की ते व्यवस्थित भाजलेत असं समजायचं। आता थोडेसे आणखीन मला कमी वाटतात भाजलेले, त्यामुळे आणखीन 1-2 वेळेस हलवते। आता पहा, आता छान भाजून झालेले आहेत माझे हे। तुम्ही अगदी सरळ हात जरी थोडासा फिरवला त्याच्यावर तरी ते साल सहज त्याची निघते भाजल्यानंतर। आता हे भाजून झालेले आहेत माझे। तर याला एका कपड्यावरती मी छान थंड होऊ देणार आहे। थंड झाल्यानंतरच आपल्याला याची साल काढायची। गरम ह्याच्यात तुम्ही साल काढायला घेतली तर ते निघणारही नाही आणि ते हाताला चटकेही बसतील। मग त्याच्यासाठी आपल्याला शांत एकदम थंड होऊ द्यायचेत हे। आणि हे आता मी एका सुपात काढून घ्यायला लागलेले आहे। पाकडून घेता येईल म्हणून मी सुपात याला साल काढून घेईल। तुम्ही पाहू शकताय, सहज हाताने चोळलं तरी याची साल निघाली आपली। सहज चोळलं तरी निघते, दुसरं काही त्याला आणखीन करायची काहीच गरज पडत नाही। सहज आणि सोप्या पद्धतीने साल निघते। आता ही सगळी साल मी व्यवस्थित काढून आणि पाकडून घेणार आहे। खूप छान भाजले जातात या पद्धतीनं। तुम्ही ही पद्धत वापरली तर। आता हे मी भाजून साल काढून आणि व्यवस्थित पाकडून घेतलेले आहेत। पहा, आता याला आपल्याला मिक्सरला बारीक करायचं नाही। जर तुम्ही बारीक केलात तर ते मग त्याचं कूट तयार होईल आणि व्यवस्थित ते आपली चिक्की तयार होणार नाही। आणि असं जर केले तर थोडे मोठे मोठे असतात। मग याला आपण एक याच्यातच आता थोडंसं हलकंसं कुटून घेणार आहोत आपण। हे मी आता एखाद दुसरे साल राहिलेली असेल तर ते पण काढून घेते। एखादा कमी भाजलेला शेंगदाणे वगैरे असतील तर त्याची साल निघली जात नाही, तर ते चोळलं तर परत ते पण निघून जाते। आता हे जे शेंगदाणे आहेत हे मिक्सरला काढून नाहीत घ्यायचे। हे तर खलबत्ता घेतलेला आहे भत्तावरचा मी, आणि यानेच हलकासं त्याला बारीक करायचे। अजिबात जोर देऊन त्याला कुटायचं नाहीये। हलका हलका आपल्याला एकाचे दोन असे भाग झाले आपल्या शेंगदाण्याचे तरी बस, असं ओबडधोबड आपल्याला करून घ्यायचं आहे। हे तुम्ही बेलण्याचा वापर करून देखील करू शकताय। मी इथं वाटीत सोयीचं पडते म्हणून असं केलेलं आहे। हे पहा, आता आपले हे तयार झालेले शेंगदाणे
याला मी एकदम बारीक किंवा एकदम मोठंही ठेवलेलं नाहीये, हलके एखाद मिनिट त्याला थोडंसं कुटून घेतलेलं आहे. तर हे प्रमाण आता बघायचं, आपण मोजून बघणार आहोत किती भरते आहेत. साल काढल्यानंतर मोजून घ्यायचे आहेत आणि त्याच हिशोबाने आपल्याला गुळाचा देखील वापर करायचा आहे. आता इथं मी वाटीने मोजून घ्यायले शेंगदाणे किती भरता येते. हे 1 वाटी, आणि हे आणखीन 1. हे आता आपले बरोबर 2 वाट्या शेंगदाणे झालेले आहेत. याला आता आपण बरोबर 2 वाट्याच गूळ घेणार आहोत, तो देखील मोजून घ्यायचा आहे. हा मी मोजून घेत आहे. ज्या वाटीने आपण शेंगदाणे मोजले त्याच वाटीने गूळ देखील मोजून घ्यायचा आहे. गूळ खिसून किंवा कुटून घेतला तरी चालेल तुम्ही, आपल्याला तो नंतर कढईत टाकल्यानंतर तो वितळतो. हे पहा, ही 1 वाटी आणि आणखीन 1 वाटी, असा 2 वाटी गूळ मी बरोबर 2 वाटी शेंगदाण्यासाठी वापरणार आहे. जास्त घेतला तर मग तोंड धरतात, खूप गोड होतात चिक्की. तर कढई ठेवायची आहे गॅसवरती गरम करायला. याच्यात सुरुवातीला मी 1 चमचा तूप घालून घेते. तुपामुळे काय होते की चिक्कीला चवही चांगली येते आणि अशी चमकही येते आणि पाकही बिघडत नाही. तूप गरम झालं की याच्यात आपण गूळ घालून घेणार आहोत. मोजून घेतलेला जो गूळ आहे तो याच्यात घ्यायचा आहे आणि याचा आपल्याला पाक करायचा. इथं आता मी चिक्की थोडीशी नरम केलेली आहे, मऊ केलेली आहे. तुम्हाला जर कडक आवडत असेल तर थोडा पाक कडक घ्यायचा, म्हणजे कडक होती छान. याच्यात तुम्हाला वाटत असेल तर 1 चमचा पाणी घालू शकताय, नाही घातलं तरी चालेल. ह्या पाकाला मी 1 तारी करून घेणार आहे. असं पाण्यामध्ये चेक करायचंय. तर हा आपला मी पाहायला लागले की झालाय का नाही. तर आणखीन नाही झालेला आपला, पहा मऊ पडलेला आहे आणखीन हा. आणखीन थोड्या वेळ मी त्याला गॅसवरती आता ठेवणार आहे. हलवत राहायचे सारखं. आणखीन 1-2 मिनिट मी ठेवते. 5 ते 10 मिनिट लागलेत मला एकदम मंद गॅसवरती. हे पहा, असं थोडासा कडक लागला हाताला की मी गॅस बंद केलेला आहे. आणि याच्यात पटकन आपल्याला इथं आपण बारीक केलेले हे शेंगदाणे जे आहेत ते घालून घ्यायचे आहेत. ही प्रोसेस एकदम पटकन करायची आहे तुम्हाला. इथे जर तुम्ही उशीर केला तर मग पाक लवकर थंड झाला की मग ते वडी थापली जात नाही व्यवस्थित. फास्ट ही प्रक्रिया करून घ्यायची. सुरुवातीलाच आपल्याला इथं तेल लावून घ्यायचं एखाद्या भांड्याला, किंवा इथे मी पोळपाटाचा वापर केलेला आहे. पोळपाटावर करायला सोपं जातं म्हणून मी पोळपाटाचा वापर केलेला आहे. तुमच्याकडे पाट किंवा ताटामध्ये केलं तरी काय हरकत नाही. हे सगळं पटपट काढून घ्यायचं आहे फास्ट एकदम. आणि बेलण्याचा वापर करूनच मी हे सगळीकडे आता पसरून गेले. थोडंसं बेलण्याला तूप लावून घेतलेलं आहे मी. जोर लावून घ्यायचा. हा माझा पोळपाट सरकायला लागलेला आहे, त्याच्यामुळे थोडासा एक कपडा टाकून घेते मी. कपडा टाकला की ते हलणार नाही म्हणून. हे पहा, पूर्ण लाटून झालेला आहे, मस्त चमक आलेली आहे त्याच्यावरती. आणि यानंतर आपल्याला ह्याला सुरीनं छान आकार देऊन घ्यायचा, लहान मोठ्या आकारात, ज्या आकारात आपल्याला हवेत त्या. लहान लहान किंवा मोठ्या मोठ्या आकारात तुम्हाला हवे त्या आकारात हे कट करू शकतात. अगदी पटकन होते ही चिक्की. थंडीच्या दिवसात तिळाची किंवा शेंगदाण्याची चिक्की आवर्जून केली जाते. हे आता कट करून झालेलं आहे माझं, आणि
कट केल्यानंतर लगेचच मी काढून पाहायचा प्रयत्न केला होता की खाली चिकटते की लागते का नाही. ते काढून पाहिली मी. अगदी कट केल्याच पटकन ही बाजूला निघाली चिक्की. आता मी ह्याला थोड्या वेळ एक अर्धा तास असं सेट व्हायला ठेवते. आणखीन छान वड्या निघतात परत आपल्या. हे पहा, आता मी अर्ध्या तासानंतर हे काढायला घेतलेले आहेत. बघू शकताय तुम्ही, अगदी अलगद निघायला लागले आणि पोळपाटाला थोडा देखील गूळ किंवा शेंगदाणे लागलेले नाहीत. सगळे व्यवस्थित अशी वडी बाहेर पडती आहे. बघू शकताय तुम्ही, खूप छान झालेले आहेत. इथे मी पाक थोडासा कच्चा ठेवलेला आहे, कडक जास्त केलेला नाही आहे. जर तुम्हाला कडक वड्या आवडत असतील तर थोडासा असं गूळ एकदम थोडा कडक येऊ द्यायचा पाकातला, मग छान कडक होतात. इथे मला मऊ आवडतात म्हणून मी थोड्याशा मऊ ठेवलेल्या होत्या. ह्या आता सगळ्या अशाच मी काढून घ्यायला लागलेल्या आहे. तुम्ही बघू शकताय, अगदी सहज अलगद निघत आहेत ह्या सगळ्या वड्या. हे पहा, या आता सगळ्या मी काढून घेते. तुम्ही बघू शकताय, खूप छान अशा ह्या वड्या झालेल्या आहेत. आपल्या दिसायला पण सुंदर दिसत आहेत. शेंगदाण्याची ही चिक्कीची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा.